श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर स्वामींच्या कृपेनं तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, उद्या आहे 6 जुलै, वार असणार आहे रविवार आणि उद्याच्याला आलेली आहे आषाढी एकादशी, म्हणजेच जिला आपण देवशयनी एकादशी असं म्हणत असतो. तर बघा, ही जी देवशयनी एकादशी आहे तर त्या एकादशीपासून 4 महिने भगवान श्री हरी विष्णू निद्रावस्थेमध्ये असतात आणि ही जी एकादशी तिथी आहे तर ती भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित केली जाते. या आषाढी एकादशीच्या दिवशी आपण जर भगवान विष्णूंसोबतच माता लक्ष्मीची सेवा केली, पूजा केली तर माता लक्ष्मीही आपल्यावरती प्रसन्न होत असते. आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये बघा, काही पैशांच्या आर्थिक अडचणी असतील, तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल, मुलांच्या नोकरीच्या काही अडचणी असतील, आपल्या घरावरती सतत संकट येत असतील, विघ्न येत असतील, तर ती दूर करण्यासाठी आपल्याला हा जो आजचा उपाय आहे तर तो करायचा आहे. तर बघा, सकाळी उठताच आपल्याला उंबरठ्यावर अशी एक वस्तू ठेवायची आहे. यामुळं एका रात्रीत आपलं नशीब बदलणार आहे, चमत्कार होणार आहे, आपल्या कुटुंबातील सदस्यांची खूप प्रगती होणार आहे, आपल्या घराची भरभराट होणार आहे. तर असा हा अत्यंत साधा सोपा उपाय आहे, पण अतिशय प्रभावशाली उपाय आहे. तर बघा, आषाढी एकादशीच्या दिवशी आपण जी पण सेवा करतो, उपाय करतो, तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला निश्चित प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपण हे सांगितलेले उपाय हे आवर्जून करायचे असतात. तर बघा, उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, उपाय जो आहे तर तो तुम्हाला सकाळीच करायचा आहे. सकाळी उठल्याबरोबरच तुम्ही हा उपाय करायचा आहे. तुमच्या घरातील देवपूजा करून घेण्या अगोदर जरी हा उपाय केला तरीही चालेल किंवा देवपूजा केल्यानंतरनं जरी हा उपाय केला तरीही चालेल. तर या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे 1 रुपयाचे एक नाणं, स्वच्छ पाण्यानं भरलेला तांब्याचा कलश आणि एक प्लेट लागणार आहे. एक मातीचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला कापसाची दुहेरी वात करून घालायची आहे आणि 2 कापराच्या वड्या आणि 1 लवंग हे साहित्य तुम्हाला उपाय करण्यासाठी लागणार आहे. तर हे साहित्य सर्वांच्या घरामध्ये उपलब्ध असणार आहे. तर प्रत्येकानं उद्याच्याला हा जो उपाय आहे तर तो सकाळी आवर्जून करायचा आहे. तर बघा, आपल्याला एका वाटीमध्ये थोडीशी हळद जी आहे तर ती पाणी घालून मिक्स करून त्याची पेस्ट बनवायची आहे. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला या एकादशीच्या दिवशी जे आहे तर ते आपल्या घरातील फरशी पुसली जात नाही, म्हणून आपल्याला या दिवशी घरामध्ये जी फरशी पुसायची आहे तर ती अजिबात पुसायची नाही. आपल्याला फक्त झाडू मारायचा आहे आणि नंतरनं तुम्हाला तुमची देवपूजा करून घ्यायची आहे. घर स्वच्छ झाल्यानंतरनं तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला थोडंसं गोमूत्र आणि थोडंसं पाणी आणि हळद एकत्र करून तुमच्या उंबरठ्यावरती तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे. दारासमोर तुम्हाला सडा रांगोळी काढून घ्यायची आहे. तुळशीसमोर देखील सडा रांगोळी काढायची आहे. एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही, त्यामुळं आपल्याला तुळशीची लांबूनच पूजा करायची आहे. हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत. तर बघा, आपण उपाय जो करणार आहोत तर तो आपल्या घरामध्ये शांती सुख नांदावं यासाठी करणार आहोत. तर बघा, हा जो पाण्यानं भरलेला तांब्या आहे तर तो तुम्हाला उंबरठ्याजवळ घेऊन जायचा आहे. तिथं आपण हळदीचं लेपन केलेलं आहे तर आपल्याला उंबरठ्याचं पूजनसुद्धा करायचं आहे. आपण सुरुवातीला उंबरठ्याचं पूजन करून घ्यायचं आहे. आपल्या मुख्यदारावरती हळदीनं तुम्हाला एक स्वस्तिक देखील काढून घ्यायचं आहे. तर बघा, आता उंबरठ्याला हळदी कुंकू अक्षदा आणि एक फूल व्हायचं आहे. त्यानंतरनं जी हळद आपण ओली केलेली आहे, पेस्ट केलेली आहे, तर त्यानं तुम्हाला तुमची जी बाहेरून घरामध्ये आपण प्रवेश करतो त्यावेळीची जी उजवी बाजू असणार आहे तर त्या बाजूला तुम्हाला एक हळदीनं छोटासा चौकोन करून घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही स्वस्तिक जरी काढलं तरीही चालेल. आणि त्यानंतरनं त्याच्यावरती तुम्हाला हा भरून घेतलेला तांब्या ठेवायचा आहे. तांब्या ठेवल्यानंतरनं तुम्हाला त्या तांब्यामध्ये 1 रुपयाचं नाणं जे आहे तर ते टाकायचं आहे. 1 रुपयाचं नाणं टाकल्यानंतरनं तुम्ही घेतलेली प्लेट ठेवायची आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला थोडेसे
तांदूळ टाकून घ्यायचे आहेत आणि तांदूळ टाकून घेतल्यानंतरनं त्याच्यावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे आणि प्रज्वलित करायचा आहे। यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे, या कलशाला हळदी कुंकू, अक्षदा आणि फुलं व्हायची आहेत। दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला त्या 2 कापराच्या वड्या आणि 1 अखंड लवंग जी फुलासहित आपण घेतलेली आहे तर ती तुम्हाला या दिव्यामध्ये टाकून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीनं तुम्हाला उंबरठ्याचं पूजन करायचं आहे, त्या स्वस्तिकाचं पूजन करायचं आहे आणि तो जो तांब्याचा कलश आपण ठेवलेला आहे तर त्याचं देखील पूजन करून घ्यायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे। ज्या पण तुमच्या अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी म्हणून तुम्हाला प्रार्थना करायची आहे। लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी किंवा नोकरीसाठी जर काही तुमच्या इच्छा असतील तर त्या तुम्हाला तशा व्यक्त करायच्या आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी माता लक्ष्मीकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुळशीची 11 किंवा 7 पानं घ्यायची आहेत। तर तुम्ही तुळशीची पानं जी आहेत तर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। तर बघा, एकादशीला तुळशीची जी पानं आहेत तर ती तोडली जात नाहीत, त्यामुळे तुम्हाला 1 दिवस अगोदरच तुळशीची पानं तोडून ठेवायची आहेत। भगवान श्री हरिविष्णूंची पूजा करताना आवर्जून तुम्हाला 1 तुळशीपत्र भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करायचं आहे। आता ही जी आपण पानं घेतलेली आहेत 11 तर ती तुम्हाला त्याची एक माळ बनवून घ्यायची आहे आणि ही माळ तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधून घ्यायची आहे। म्हणजे याचं एक तोरण बनवायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायचं आहे। तर बघा, इकडल्या बाजूला 5 आणि इकडल्या बाजूला 5 पानं सोडून मधील एका पानावरती तुम्हाला हळदी कुंकानं स्वस्तिक काढायचं आहे आणि हे तोरण तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती बांधायचं आहे। तर हे तोरण सुकल्यानंतरनं तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे। तर अशा पद्धतीनं हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। यानंतरनं तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, या ज्या तांब्यावरती आपण जो दिवा ठेवलेला आहे तर त्याच्यातील वात आणि कापराची वडी आणि लवंग जी आहे तर ती तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायची आहे आणि कलशातील पाण्यामधील जो 1 रुपयाचं नाणं आहे तर ते तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून, तुमचा व्यवसाय असेल तो व्यवस्थित चालत नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवलं तरीही चालेल किंवा तुमच्या पॉकेटमध्ये ठेवलं तरीही चालेल, पण तुम्हाला हे 1 रुपयाचं नाणं खर्च करायचं नाही। तर अशा पद्धतीनं हा जो उपाय आहे तर तो तुम्ही करायचा आहे आणि तांब्यामधील जे पाणी आहे तर ते तुळशीचं झाड सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्हाला घालायचं आहे। तर अशा पद्धतीनं तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे, उंबरठ्याचं पूजन करायचं आहे, मुख्य दारावरती जे स्वस्तिक काढलेलं आहे तर त्याचं देखील पूजन करून घ्यायचं आहे, तुळशी मातेचं पूजन करायचं आहे। दारासमोर तुम्हाला सुंदर अशी रांगोळी काढायची आहे। या दिवशी आवर्जून पिवळ्या रंगाच्या रांगोळीनं तुम्हाला तुमच्या दारासमोर एक सुंदर रांगोळी काढायची आहे। ही जे रांगोळी आहे तर ते माता लक्ष्मीच्या आगमनाचं प्रतीक मानलं जातं। माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपण रांगोळी काढत आहोत, असं साधा सोपा उपाय आपण करायचा आहे। यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते, आपल्या घरातील सर्व अडीअडचणी दूर होऊन आपल्या कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते।